आपण सांगलीच्या एका भागामध्ये आलो आणि या ठिकाणी असंख्य संख्येने लोक एकत्र आलेले आहेत. इतके असंख्य संख्येने लोक एकत्र आले आहेत आणि रोज एक नवीन विषयाला काहीतरी तक्रार सांगणार आहे. तर आपण यांच्याकडे ऐकू. दादा, आपलं नाव? धनाजी रावसाहेब जगताप, कॉलनीचं नाव? सीताराम नगर, सांगली. बर, काय अवस्था आहे, कशासाठी बोलवलंय? इथं आम्ही सीताराम नगर मध्ये रहिवासी जे आहेत सगळे स्टँडर्ड आहे आणि सगळे चांगली वर्णी लोक इथं राहतात. परंतु इथं कचरा एवढा टाकलेला आहे आणि कायमच इथं कचरा पडलेला असतोय आणि संपूर्ण ह्या आसपासच्या भागातून इथं कचरा आणून डंप करतात आणि त्यामुळे इथं जनावरं, कुत्री आणि डुकरं इथं एवढी कायम असतात व ती कुत्री माणसांच्या, मुलांच्या, महिलांच्या अंगावर येते आणि ह्याचा दुर्गंधीचा आम्हाला त्रास होतोय. त्यामुळे आमची एवढी एकच मागणी आहे की ही कचरा इथला बंद झाला पाहिजे टाकायचा आणि उठल्यावर पाहिजे कुंड्या. ठीक आहे, ठीक आहे. ताई, आपलं काय नाव? सौ अपूर्वा अभय जोशी. आपली काय समस्या वाटते? इथे सीताराम नगर मधले रहिवासी आहोत हा, आम्ही. हा. तर इथे कचऱ्यामुळे ना कुत्री खूप आहेत. हा. तेवढीच कुत्री आज सीताराम नगर मध्ये पण येतात बर, बर. आणि लहान मुलं खेळत असतात, त्यांच्या अंगावर जातात. हा. ही डुकरं आहेत, त्याच्यामुळं दुर्गंधी पण पसरलेली आहे, कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. त्रास देतात कुत्र्यांचा, म्हणजे आम्हाला भीती वाटते की चालायचं कसं इथून. लहान कचरा बंद व्हायला पाहिजे, एवढं म्हणणं. कचरा बंद व्हायला पाहिजे. ठीक ठीक आहे, ठीक आहे. आपण या ठिकाणी एवढ्या असंख्य लोकांच्या पैकी 2 लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. या ठिकाणी बघत आलो ह्या कचऱ्याच्या या गाड्या. मी आयुक्त साहेब कुणाला विनंती करतोय, रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून, या शेकडो लोकांच्या माध्यमातून ही जी परिस्थिती आहे, या ठिकाणी हा कचरा रोज आणला जातो. हा कचरा वेळेत उचलला जात नसल्यामुळे या रोडची सुद्धा दयनीय अवस्था तुम्ही तुमच्या नजरेने बघा. आयुक्त साहेब, मला समजतं की तुम्ही शहराच्या कानाकोपऱ्यातून फिरत असता, पण हा जो स्पॉट आहे या ठिकाणी तुम्हाला माहितच नसेल की या ठिकाणी ही अवस्था आहे. आपण सांगली कचरामुक्त करायचं ठरवलंय, कचरामुक्त करायचं ठरवलंय, फक्त तुमच्या नजरेला दिसू नये अशा ठिकाणी हे कचरा आणला जातोय. तर माझी रोज एक नवीन विषयाकडे विनंती आहे, आयुक्त साहेब, कचरा न होण्यासाठी मी माझ्या फाउंडेशनच्या वतीने पण कार्य करायला लागलेलं आहे. तसंच आपल्या सुद्धा आपल्या प्रशासनाला सांगावं की ह्या लोकांना हा जो त्रास आहे तो कायमस्वरूपी मिटला पाहिजे आणि ह्या ठिकाणचा कचरा हा नष्ट व्हायला पाहिजे. त्याचबरोबर मी आपल्याला दुसरी विनंती करतोय की नागरिकांनी पण रस्त्यावर अगर सार्वजनिक जागेत अगर गटरीमध्ये कचरा टाकू नये याची दक्षता घ्यायला पाहिजे आणि त्याची जनजागृती करायला पाहिजे. आणि मी माझ्या फाउंडेशनच्या वतीने ती चालू केलेली आहे. तर आयुष साहेब, माझ्या विनंतीला मान्य कराल आणि हा कचरा इथनं उठवाल किंवा बंद कराल अशी अपेक्षा धरतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.